ज्या घरात या 3 भाज्या खाल्या जातात तिथे कायम पैसा येत राहील आणि लक्ष्मीचा वास राहील। श्री स्वामी समर्थ। भारतीय परंपरेत अन्नाला अन्न हे पूर्ण ब्रह्म मानले गेले आहे। शास्त्र आणि आयुर्वेद यामध्ये असे सांगितले गेले आहे की जेवणात काही विशिष्ट पदार्थांचा समावेश केल्याने केवळ आरोग्य चांगले राहत नाही, तर आर्थिक स्थितीतही सकारात्मक परिणाम होतो। यामध्ये काही विशिष्ट भाज्या आहेत, ज्या खाल्ल्यामुळे घरात सुखसमृद्धी आणि लक्ष्मीचा वास राहतो। या लेखामध्ये आपण अशाच 3 भाज्यांबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत। 1. मेथी। मेथीची भाजी। मेथीला भारतीय स्वयंपाकात विशेष महत्त्व आहे। आयुर्वेदानुसार मेथी शरीरासाठी अमृतासमान आहे। मेथीचे सेवन केल्याने शरीरातील दोष दूर होतात, रक्तशुद्धी होते आणि मन शांत राहते। आर्थिक समृद्धीसाठी मेथीचे काही विशिष्ट फायदे खालीलप्रमाणे आहेत। शारीरिक तंदुरुस्ती। मेथी खाल्ल्याने शरीर निरोगी राहते, ज्यामुळे कुटुंबातील सदस्य अधिक ऊर्जा आणि उत्साहाने काम करतात। कामातील उत्साह वाढल्याने आर्थिक प्रगती होते। धनवृद्धीचे प्रतीक। आयुर्वेदानुसार मेथीचा सुगंध सकारात्मक ऊर्जा पसरवतो, जो घरातील आर्थिक संकटे दूर करण्यास मदत करतो। 2. भेंडी। भेंडीची भाजी। भेंडी ही पौष्टिकतेने भरलेली भाजी आहे। ती खाण्यास सोपी आणि हलकी आहे। भेंडीचे सेवन केल्याने घरात अनेक सकारात्मक बदल होतात। बुद्धी वाढवते। भेंडी खाल्ल्याने स्मरणशक्ती तीव्र होते। ज्येष्ठ लोक म्हणतात की बुद्धिमत्ता आणि चाणाक्षपणा वाढल्याने आर्थिक निर्णय अधिक योग्यरित्या घेता येतात। समृद्धीचे प्रतीक। भेंडीचा आकार आणि रंग लक्ष्मीदेवीच्या कृपेला आकर्षित करतो, असे मानले जाते। ती घरात नेहमीच्या आहारात ठेवणे समृद्धीसाठी शुभ आहे। 3. लसूण। लसूणयुक्त भाजी। लसूण ही औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण अशी वनस्पती आहे। ती भारतीय स्वयंपाकात मोठ्या प्रमाणावर वापरली जाते। लसूण आर्थिक समृद्धीशी कसा संबंधित आहे ते खालीलप्रमाणे। शरीर शुद्धी। लसूण रक्त शुद्ध करते आणि शरीरातील वाईट शक्तींचा नाश करते। त्यामुळे घरात आरोग्यदायी वातावरण तयार होते, ज्यामुळे धनप्राप्ती होते। वास्तुशास्त्रानुसार महत्त्व। लसणाचा वास घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो। ही सकारात्मकता धनवृद्धीला मदत करते। घरातील लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी काही खास उपाय। तुमच्या आहारात या भाज्यांचा समावेश करून काही धार्मिक आणि वास्तुशास्त्रीय उपाय केले तर आर्थिक स्थिरता आणखी दृढ होते। 1. नियमित पूजार्चा करा। लक्ष्मीदेवीला प्रसन्न करण्यासाठी दर शुक्रवारी गाईच्या तुपाचा दिवा लावा। 2. स्वच्छता ठेवा। स्वयंपाकघर आणि जेवणाची जागा स्वच्छ ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे। 3. सात्विक आहार। तिखट, तेलकट पदार्थ टाळून सात्विक आणि पौष्टिक आहार घ्या। मेथी, भेंडी आणि लसूण या 3 भाज्या केवळ शरीरासाठी आरोग्यदायी नाहीत, तर त्या आर्थिक समृद्धीचाही मार्ग मोकळा करतात। या भाज्यांमध्ये असलेल्या औषधी गुणधर्मांमुळे कुटुंबातील सदस्य निरोगी आणि कार्यक्षम राहतात, ज्यामुळे आर्थिक प्रगती होते। नियमित या भाज्यांचा आहारात समावेश केल्यास लक्ष्मीची कृपा तुमच्या घरावर सदैव राहील। मित्रांनो, व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांना नातेवाईकांना शेअर करा। धन्यवाद।